करवीर तालुक्यातील कुडित्रेमधील गुरुवर्य डी आसगावकर शैक्षणिक सांस्कृतिक आणि क्रीडा ट्रस्टच्या वतीनं कैलासवासी डी आसगावकर यांच्या 19व्या स्मृतिदिनाचं औचित्य साधून डी आसगावकर गौरव पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम कोल्हापुरातील देवल क्लब इथं संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सातारा रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मुंबईचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभागाचे अध्यक्ष बी शेख उपस्थित होते. यावेळी शिक्षक आमदार जयंत आसगावकर, सांगरूळ शिक्षण संस्थेचे संचालक जी खाडे, एल खाडे, एन जाधव, एन कुलकर्णी उपस्थित होते. सुरुवातीला 10वी, 12वी आणि पदव्युत्तर शिक्षणात चांगलं यश संपादन केल्याबद्दल गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षण संस्था आणि प्राचार्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये न्यू एज्युकेशन सोसायटी, जिनियस इंग्लिश मीडियम स्कूल पेठवडगाव, न्यू कॉलेजचे प्राचार्य एम पाटील, माध्यमिक विद्यालय बाचणीचे बाजीराव साळवी आदींचा गौरव करण्यात आला. यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सातारा रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी स्वर्गीय डी आसगावकर आणि आमदार जयंत आसगावकर यांच्या शैक्षणिक योगदानाचं कौतुक केलं. शिक्षण संस्थांनी ज्ञानदानाच्या कामात नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असं आवाहनही त्यांनी केलंय. आमदार जयंत आसगावकर यांनी डी आसगावकर यांनी केलेल्या कार्याची माहिती देत आमदार जयंत आसगावकर यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत पुरस्कार वितरण संकल्पनेचा हेतू सांगितला. यावेळी सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मुंबईचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, रयत शिक्षण संस्थेचे दक्षिण विभाग अध्यक्ष बी शेख यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं. यावेळी गुरुवर्य डी आसगावकर शैक्षणिक सांस्कृतिक आणि क्रीडा ट्रस्टचे कर्मचारी, सांगरूळ शिक्षण संस्थेचे शिक्षक आणि कर्मचारी यांच्यासह पुरस्कार प्राप्त शिक्षण संस्थेचे प्राचार्य आणि शिक्षक यांच्यासह कुडित्रे आणि सांगरूळमधील शिक्षणप्रेमी उपस्थित होते.